IB7 न्यूज चॅनलवर महाचर्चा सत्र, मराठा आरक्षणासंदर्भात विविध विषयावर महाचर्चा सत्र। मनोज जरांगे व भाजपचे गुपित गठबंधन तर नाही ना की ज्या माध्यमातून खासगीकरणाकडे देत चालला आहे। तर आमच्यासोबत आहेत ओबीसीचे विषय आहे मनोज जरांगे व भाजपचे गुपित गठबंधन तर नाही ना की आरक्षणाची मागणी करून हा देश खासगीकरणाकडे चाललाय। म्हणजे आरक्षण संपलं, खासगीकरण आलं म्हणजे आरक्षणाचा विषय राहणार नाही। हे बघा, हा विषय फार मोठा आहे। तुम्ही यामध्ये 2-3 पार्ट आपण करू शकतो। आरक्षण आणि खासगीकरण संपणे म्हणजे खासगीकरण चालू होणे आणि नोकऱ्या संपणे म्हणजे खासगीकरण चालू होणे। पहिला प्रश्न, मनोज जरांगेचा सरकारसोबत म्हणजे भाजपसोबत संबंध आहेत काय होते? मी त्या विषयात मी बोलू इच्छित नाही आहे, कारण की मनोज जरांगे हे बरेच वर्षापासून स्वतःचं 2 एकर शेत त्यांनी विकलं आणि समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असे ते प्रयत्न करत आहेत। हळूहळू त्यांनी चालवलेला आरक्षणाचा जो विषय आहे हा आता इतका मोठा झालेला आहे की हा मनोज जरांगेला सुद्धा पता नाही की हा किती मोठा झाला आणि तो इतका मोठा झाला की त्याचे बाकीचे जे ब्रँचेस आहेत हे ते इतरांच्या हातात चालले। त्यामुळे नेमकं त्या आंदोलनाचं जे सूत्रसंचालन आहे हे मनोज जरांगे पेक्षा इतर लोकांच्या हातात गेलं। त्यामुळे ते भटकल्यासारखं वाटते। मी असं म्हणणार नाही की ते कोणाच्या भाजपच्या सोबत त्याचे संबंध आहेत किंवा इतर कोणासोबत संबंध आहेत, परंतु जरांगे साहेबांचं त्यावरचं नियंत्रण सुटलेलं आहे असं मात्र जरांगे साहेबांचं आंदोलनावरचं नेतृत्व सुटलेलं आहे, कारण त्यांचे नेतृत्व वेगवेगळ्या ठिकाणी डिवाइड झालेलं आहे आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून ते नेतृत्व हातात घेत आहेत। विषय तोच आहे, मनोज जरांगे व भाजपचे गुपित गठबंधन आहे का? आमच्यासोबत आहे भाजपचे आणि त्या माध्यमातून खासगीकरणाचा जो मुद्दा समोर आला आहे हा गठबंधनाच्या माध्यमातून आला आहे। तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली आरक्षण म्हणजे एक मराठा आरक्षण बद्दल आपण बोललो तरी आरक्षण ही एक जशी ओबीसी एक आरक्षणाची एक चळवळ चालली, तशाच प्रकारे मराठा आरक्षण ही सुद्धा एक चळवळ फार आधीपासून चालू आहे। आपण तिला शासनासोबत ताळमेळ किंवा गठबंधन असं म्हणू शकत नाही, कारण 2004च्या पूर्वीपासून सुद्धा मनोज जरांगे पाटील साहेब आरक्षणाच्या बद्दल मागणी करत आहेत। वेळोवेळी पक्ष म्हणजे सरकार बदलत राहिले परंतु त्यांची भूमिका ठाम आहे। त्याच्या आधी सुद्धा मराठा आरक्षण मागणारे असंख्य लोक या समाजात झाले आणि ती चळवळ ज्यावेळेस चळवळ आपल्या हक्कासाठी कुठेतरी काही मागतं त्या गोष्टीला आपण चळवळ असं संबोधत असतो आणि चळवळी ह्या जिवंत राहिल्या पाहिजेत असं माझं मत आहे। परंतु आता सध्या काय झालेलं आहे, कुठल्या तरी चळवळीतला कुणीतरी व्यक्ती हा प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाशी संलग्न झालेला आहे। त्याच्यामुळे त्या चळवळीला काय होतं, 2 भूमिका मांडाव्या लागतात त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, ही चळवळीची भूमिका आणि त्याच्या पक्षाची भूमिका। आणि या अशा गोष्टीमुळे एखाद्या काय म्हणतात इमानदार व्यक्तीवरती न कळतपणे त्याच्याच समाजातल्या व्यक्तीकडून त्याच्यावर टीका होत राहत असतात। त्याच्यामुळे चळवळीतल्या व्यक्तीने शक्यतो राजकारणाची गालभेद न केलेलं बरं राहील आणि तशाच प्रकारची मनोज जरांगे पाटील साहेबांची भूमिका जी आहे त्यांनी सत्तेसोबत कधीच म्हणजे जवळीकता केली नाही असं आपल्याला मागे सुद्धा त्यांना आपण प्रकाश आंबेडकर साहेबांचं उदाहरण घेतलं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जर सत्तेत आले तर तुम्ही वंचितांना तुमच्या समाजातीलच वंचितांना तुम्ही न्याय देऊ शकता, परंतु त्यांना ती भूमिका आवडली नाही। त्याच्यामुळे चळवळीच्या व्यक्तीने राजकारणात न येत ते आलेले नाही, त्याच्यामुळे त्यांचं कुठल्याही पक्षाशी गठबंधन असल्याचा कुठलाही विषय नाही आणि भाजपसोबत असण्याचा काही प्रश्नच येत नाही। अशी चर्चेत आहे की गठबंधनमुळे ह्या आतील जे गठबंधन आहे यामुळे आरक्षण संपुष्टात आणणं आणि खासगीकरणाला दुजारा देणं अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते समाज माध्यमावर समोर येत आहेत। तुम्हाला काय वाटते? खरं जर पाहिलं तर आपण जो मुद्दा म्हटला किंवा आरक्षण संपुष्टात आणणं, आपण जर पाहिलं तर एसटी महामंडळ असेल, विद्युत वितरण कंपनी असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आज सगळं प्रायव्हेटीकरण झालेलं आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं जो मुद्दा आपण घेतला की बा इथं मनोज जरांगे हा विषय नंतरचा विषय, परंतु त्या पूर्वीसुद्धा आपण या सरकार कुणाच असो, मला भाजपवर टीका करायची नाही, मला काँग्रेसवर टीका करायची नाही, परंतु आरक्षण संपवण्याचा घाट या ठिकाणी इथल्या सत्ताधारी लोकांचा दिसतोय, कारण प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेटीकरण खासगीकरण झालेलं आहे। आणि आपण जे म्हणता, मी मनोज जरांगे पाटील किंवा आणखी सरकार या विषयात मी बोलणार नाही, कारण की मी त्या लेवलचा नाही आहे, परंतु खरं जर पाहिलं तर याच्यामध्ये कुठे ना कुठे
माशी शिंकल्यासारखं वाटते. कारण की आज जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे किंवा देशात आहे, प्रत्येक ठिकाणी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. आणि मगाशी जो रघु पाचपूर आमचे मित्र यांनी जो मुद्दा घेतला होता की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये किंवा त्यावेळेस म्हटलं होतं, म्हणतात की आरक्षण हे काही काळानं बंद करा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, असं म्हटलं होतं की ज्यावेळेस या देशाचं संविधान बनलं आणि हे अस्तित्वात आलं आपलं सर्व सरकार, त्यानंतर 10 वर्षानंतर जर या समाज घटकाचा म्हणजे जर त्यांची तरक्की झाली नाही किंवा हे वरच्या पातळीवर जर आले नाही तर त्यांना आरक्षण लागू करायचं. राजकीय आरक्षण, राजकीय आरक्षण, बरोबर, राजकीय आरक्षणाचा विषय होता. परंतु आजही आपण पाहतो की या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मागासवर्गीय ओबीसी असेल, आताच आपल्या डिबेटमध्ये सर्व चर्चा झाली की ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे महाराष्ट्रामध्ये. तोच जर पाहिला तर मराठा समाजाचं किती आहे. मला कुणाला कुठल्या जातीवर बोलायचं नाही, परंतु आपल्या चर्चेमध्ये जे विषय आले की ओबीसी समाज 52% असल्यानंतरही आज त्यांचे 5 आमदार सुद्धा महाराष्ट्रात नाही. आणि तोच विषय मागासवर्गीयांचा सुद्धा आहे की या ठिकाणी मागासवर्गीयांची परिस्थिती अतिशय खालवली आहे. लोकांची मानसिकता अजूनही त्याच काळची आहे. अजूनही या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार आपण रोजच्या दिवसाला पाहतो. म्हणून या ठिकाणी जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतो तो अजून या सत्ताधाऱ्यांनी तसा काळ आणलेला नाही. मुळात आरक्षणाचा जो मुद्दा या ठिकाणी सुरू आहे, अद्यापही महाराष्ट्रात आणि देशात काही जाणकार असतील, काही अभ्यासू लोक असतील, विद्वान लोक असतील, त्यांना खरं माहीत आहे, ते खरं जाणत आहेत की कोणाचं कोण खातंय, कोणाचं कोण खाते आहे. ओबीसीची टक्केवारी पाहता त्यांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये पर्सेंटेज किती आहे आणि एससी एसटीची टक्केवारी पाहता त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयापासून तर ग्रामपंचायत पर्यंतची जे काही त्यांची टक्केवारी आहे ते किती आहे आणि ज्यांची टक्केवारी तेवढी पाहिजे त्यांच्यापैकी किती टक्के ते जास्त आहेत हे कोणाला माहित नाही. ज्यांना माहित आहे ते बोलत नाही. तर आहे की मनोज जरांगे व भाजपचे गुपित गठबंधन खासगीकरणाच्या वाटेवर आहे. 100% नाही आहे. कारण एक आपल्या इतिहासात एक म्हण आहे, जे महापुरुष आपण स्वीकारत नाही त्यांना बदनाम करावं लागतं. मी मनोज जरांगेला महापुरुष म्हणत नाही, पण जर आंदोलनाच्या बाबतीत जर आणि आरक्षणाबाबतीत जर कुठला लढा असेल त्यातला जो आमचा महापुरुष आहे. आणि एखादा व्यक्ती आपल्याला संपवता आला नाही त्याचं चरित्र हनन करणं ही ऐतिहासिक परंपरा मनवादाची आहे. बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण मला हे पण म्हणायचं आहे की मी कालच एका समाज माध्यमावर वाचलं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जरांगे पाटील आमच्यासाठी आहे. ते तुलना होतच असते, तुलना लोक करतात. तो मी त्या मुद्द्याला समर्थन कधी करणार नाही. छत्रपती होते. एक असा मुद्दा आहे की आरक्षणासंदर्भात मनोज जरांगेंचं चारित्र्य हनन केलं गेलेलं आहे. तो माणूस भाजपसोबत त्या कोणासोबत तो गठबंधन करू शकत नाही. अहो, ज्या आरक्षणात मराठ्यांचे 25 लोक आतापर्यंत मेले, हे काय प्लॅनिंग असू शकते काय? हा ट्रॅप असू शकत नाही, कधी होऊ शकते. पण आपल्या सोयीनं आणि आपल्यात मनुवाद, आता तुम्हाला सांगतो, आपल्याला सरळ काही जे 2-3% लोक आहेत ते सरळ आपल्याला विरोध करतील नाही. त्यांनी आपल्यात जो मनुवाद पेरला, आपले लोक आपल्या लोकांकडे बसवतील आणि आपल्या लोकांना उभं करून ते प्रश्न विचारतात. मग कधी निघणार त्याच्या तावडीतून? तुम्ही कधी सुटणार त्याच्या तावडीतून? कधी सुटणार? जे आता यांनी वाटलंय की जे 2-4% लोक आहेत त्यांनी आपल्याला कव्हर केलं आहे, तेव्हा सुटणार? हजारो वर्षापासून चालत आलेला विषय आहे. मी तुम्हाला पहिल्या मुद्द्यावर येतो की मनोज जरांगे कधी भाजपचे होणार नाही. आणि मी जो विषय बोलला ट्रॅप, कारण की आमंत्रित केला गेला होता त्या विषयावर बोललो होतो. आरक्षणाचा खाजगीकरणाची सुरुवात 50 वर्ष आधीपासून सुरू झाली. मूळ मुद्दाच तो आहे की आरक्षण जर संपवायचं असेल तर पहिले खाजगीकरण करावं. आता तुम्ही म्हणता की फक्त 32 महामंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये, ते सगळं स्थानाभूत झाले आणि तिथं प्रायव्हेटायझेशनचा प्रकार सुरू झालेला. एसटी महामंडळ जर सोडलं तर आता सगळेच महामंडळ, बियाणे महामंडळ, MSB महामंडळ हे सगळेच बरखास्त झाले आणि खाजगीकरणाला गेले. पण एवढी कशाला गोष्ट करतात? तुमच्या तहसीलमध्ये, तुमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत. त्यामुळे आता काही दिवसांनी तहसीलदाराला सुद्धा मदत केलं. काही दिवसांना 11 महिन्याचा पोलीस पण राहील. हा, म्हणजे बेसिकला तुम्हाला सांगतो हे खूप मोठं षडयंत्र आहे. आणि त्याचा हा जो प्रकार आहे, जो प्रकार आहे की खाजगीकरण आरक्षण संपवण्याचा मूळ घाट घातला गेलेला आहे. 50 वर्षापर्यंत ते आरक्षण संपलं पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही विचारला किंवा मनुवादाचा जो असर आहे, बदनामी करणं, हा कानाफुसी करणं, कुजबुज करणं, हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आणि त्यांनी त्याच्यावरच राजकारण केलं. आणि पक्षी मी बोलणार नाही, पण एक विशिष्ट पक्षनीती असते
की याकडूनच ते सत्ता निर्माण केलं आणि छत्रपतींना सुद्धा ज्याने लोकांनी त्या पद्धतीने संपवलं तर मनोज जरांगे काय गोष्ट आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी 6 डिसेंबर 2023 पात्रोडा इथे रोहिणी आयोगाच्या मागणीसाठी आमचा ओबीसी समाज आमच्या पाठीशी नाही आला. इथे माझ्या पाठीची पाठी मराठा लोक आले. याचाही पुढे भाग बघावा लागेल. कारण काय होतं माहिती आहे की ओबीसीचं सेप्रिकेशन झालं पाहिजे आरक्षणामध्ये. कारण की आरक्षण काय आहे तर आरक्षण म्हणजे तुम्ही जातीनुसार आम्हाला विभागलं गेलं, जातीवर अन्याय झालेला आहे. खाजगी म्हणजे तुम्ही जे आर्थिकरणावर कधीच आरक्षण नाही पाहिजे. तर अर्थकरणावर जातीवर तुम्ही बोलताय तर मग मराठ्यांच्या जातीवर अन्याय झाला. मी तुम्हाला तेच सांगतोय की आरक्षण का दिलं, आरक्षण शाहू महाराजांनी का दिलं. कारण की तुम्हाला आम्हाला जातीवरून शिव्या दिल्या गेल्या, जातीवरून हिणवल्या गेल्या. मराठ्यांना जातीवरून शिव्या दिल्या नाही, मराठ्यांचं जी मागणी आहे ती शैक्षणिक आणि आर्थिक आणि राजकारणाचे तो बेस आहे. ते आता मनोज जरांगे म्हणतात तो आम्हाला राजकारणाचा काही संदर्भ नाही. ॲक्च्युली राजकारणाचा संदर्भ आहे, त्याच्यात राजकारणच आहे, त्यात दुमत नाही. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मराठवाड्यामध्ये जे ओबीसीच्या जागा निघतात त्यात मराठा बसत नाही त्या जिल्हा परिषदमध्ये. म्हणून हे सगळं षडयंत्र त्या भागात होतं. हे सगळं षडयंत्र त्याचं आहे. काय म्हणतात मूळ आरक्षण हा विषय बाबासाहेबांनी संविधानामध्ये जो घेतलेला आहे हा मागासलेपणा. लक्षात घ्या, मागासलेपणा का, एखादा समाज आहे मातंग समाज आहे मागासलेला आहे म्हणजे का, एक तो सुशिक्षित नाहीये आणि आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे नाहीये. जर त्या समाजामध्ये जर एखादी व्यक्ती खूप शिकलेली असेल आणि पैशावाली असेल तर त्याला मागास म्हणताच येत नाही ना. तो खूप वरच्या क्लासमेटच्या तरी त्याला उच्चवर्णीय ठिकाणी त्याला हे मिळत नाहीये, जागा मिळत नाहीये, त्याला घर मिळत नाही, त्याला फ्लॅट मिळत नाही, त्याला राहू देत नाही. हा विषय जो आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे किंवा म्हणजे समानता नाही. एखादा समाजातला व्यक्ती जे भाऊ म्हणतात की बा तो खूप श्रीमंत झाला आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला म्हणजे तो फार काही त्याचा समाज सुधारला असा नाही. कारण की आरक्षणाचा उद्देश जो आहे आर्थिक आपलं जे मागासलेपण आहे, मागासलेपणाचा म्हणजे समानता. आजही आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहतो की मागासवर्गीयांना तो कितीही श्रीमंत असला या देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा आपण वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की त्याला त्याची जात दाखवण्यात आली. हे बघा श्रीमंत नाही का, हे बघा, हे अण्णा तायडे साहेबांनी म्हटलं तो मुद्दा आम्ही असा फोडतो आहे की या देशाचे सर्वोच्च न्यायाधीश जे आहेत गवई सर, या गवई सरांना किती मोठा या महाराष्ट्रातच म्हणजे त्यांच्या जन्मभूमीत जातीवादाशी सामना करावा लागला. आता जर तुम्ही तसं म्हणताय तर हा विषय आताचाच आहे आणि सुप्रीम जज तुम्ही जे बोलताय ना इथे चर्चेमध्ये बसलेले आपल्या सर्वांना हे माहिती आहे. फक्त आपण हातचा राखून बोलतोय. जो 2% वर्ग जो आहे ना या हिंदुस्थानातला जो 2% वर्ग आहे त्या 2% वर्गाने इतर हे सगळ्या ज्या जाती आहेत ह्या काबीज केलेल्या आहेत आणि त्यांना काही पद देऊन किंवा काही आमिष दाखवून ताब्यात घेतलेलं आहे. हे पूर्ण राजकारण आहे, हे सर्वांना समजते आहे. परंतु ते जाती भांडणं लावतात, जातीत भांडणं लावणे आणि तुम्हाला विखरून ठेवणे याच्यातच त्यांचं राजकारण आहे. जर तुम्ही एका ठिकाणी आले सुशिक्षित झाले तर असं होऊ शकत नाही. अहो चाणक्य नीतीमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही जास्त सुशिक्षित झालात आणि आर्थिक तुमची सुबत्ता वाढली तर राजकारणासाठी तुम्ही भाडी पडाल. त्यासाठी समाज हा जास्तीत जास्त दरिद्री पाहिजे आणि जेवढा समाज दरिद्री राहील तेवढं राजकारण चांगलं करता येते. हे सूत्र या लोकांनी डोळ्यासमोर ठेवून राजकारण चालवले. बाळासाहेब तेच म्हणतात 169 मराठ्याच्या परिवाराने हेच केलं. बाळासाहेब म्हणतात एक लक्षात ठेवा की जर त्यांनी तसं केलं नसतं तर आज मराठी लोकांना असं. तुम्ही वारंवार एक मुद्दा काढला की बाळासाहेबांनी 169 जसे 169 मराठ्यांचे काही कुटुंब श्रीमंत आहे तसे 370 लोक इतरही कुणबी समाजाचे आहेत. पण हे लोक काय झाले आहेत, हे लोक सगळे आपल्या स्वार्थापोटी आहे. एवढंच नाही तर हा पूर्ण देश आहे. तुम्ही ते देशातील राज्याची गोष्ट करता या देशातले फक्त 69 घरांना हा देश चालवतात. कारण जे मेन प्लॅनिंग असते ना ती प्लॅनिंग ते लोक करतात. मुळात विषय असा आहे की मनुवाद हा आपला उखळून काढताल केव्हा नेहमी काढतो. आम्ही तर उगा स्टेजवर बोलतो या मनुवादामुळे सगळ्या गोष्टी झालेल्या. आणि आपल्या सरकारच्या काळात अनेक लोकांनी शिष्यवृत्ती त्याला काय म्हणू आपण पीएचडीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप त्या विद्यार्थ्यांची फेलोशिप न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र पार्टीच्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. साथीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप नव्हती तरी उपलब्ध करून दिली नाही. अशा प्रकारची कुठलीही म्हणजे प्रेस नोट किंवा अधिकृत माहिती
शासनाकडून उपलब्ध झालेली नाही, त्याच्यामुळे कल्पोकल्पित गोष्ट आहे असं माझं म्हणणं आहे. तशा प्रकारचं कुठलं स्टॅटिस्टिक्स जर कोणी मांडलं तर त्याच्या संदर्भात नक्कीच शासन विचार आहे करेल. आहे आहे त्या संदर्भात ते वरिष्ठ लेवलवरती जर ते मीडियाच्या माध्यमातून जर तिथपर्यंत ज्या कायदे मंडळामध्ये जर पोहोचवलं गेलं तिथं जर आपले विरुद्ध पक्षातले जे आमदार आहेत त्यांनी ती बाजू मांडून अहो संजय शिरसाट स्वतः बोलले की जर यातले जर सामाजिक न्यायमंत्री जे आहेत संजय शिरसाट यांनी वेळोवेळी मीडियाच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि भाऊ म्हणतात की तसं काही माझ्याकडे सरकारकडून काही नाही. सध्यातलेच आमदार आहेत, मंत्री आहेत, ते त्यांनीच सांगितलं की बार्टीचा पैसा हा दुसऱ्याकडे वळवायला गेला आणि त्या विद्यार्थ्याचं खूप मोठं नुकसान झालं. हा विषय आहे, गंभीर विषय आहे. आपण पाहताय IB7 न्यूज.